आयोजित करण्यात आलेली आहे। आज दिवसभर पाटोदा तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्यानंतर संध्याकाळी कार्यकर्त्याची चर्चा कराव्याचं ठरलं। तर म्हणजे माझं इच्छा अशी होती त्यावेळेस सर्वांची म्हणजे बाळासाहेब पवारसाहेबांची चर्चा झाली, त्याप्रमाणे पंढरपूर नागपूरची चर्चा झाली, दुसऱ्या मुंबईची चर्चा झाली, त्याप्रमाणे चर्चा झाली, चर्चा झाली आणि नरेंद्र आहे त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आपले जे आहे प्रफुल्ल आहे, नवनाथराव मागून होते यावेळेला मागून होते, त्याप्रमाणे आमचे जावई आहेत मुख्यपती, तसेच इकडं जुने आमचे सहकारी कौठेकर दादा आहेत, त्यांच्या घरी मी अनेक मुक्काम केले, आमचे तांबे माझे सरपंच चांगला आहेत, धनगरचे माझे सरपंच रामराव पाटील आहेत आणि बहुतेक सर्वजण सर्वांच्या नावावर विरोध करते। माझं म्हणणं असं होतं की आपण आणि सर्व पत्रकार बंधू पण उपस्थित आहेत, माझं म्हणणं असं होतं की ज्या कार्यकर्त्यांनी 15-20 वर्षापूर्वी आपल्याबरोबर काम केलेलं आहे अशा कार्यकर्त्याची बैठक घ्यायची। जर समजा कार्यकर्ते कधी कधी थकलेले आहेत, आजारी, तर त्यांची मुलं असतील अशी एक आपल्याला बैठक घ्यायची। मी पण तुम्हाला त्या ठिकाणी बरेच आपले सिनियर कार्यकर्ते आहेत त्यांना पण माझी विनंती, एक बैठक आपण 15 दिवसांनी अशी परत घेऊ की ज्यावेळेस प्रत्येक गावात पूर्वी आपल्याबरोबर काम करणारे जे लोक आहेत, नागपूरच्या आप्पाच्या वेळेस, किशोरराव पवारांच्या वेळेस किंवा मग कल्याणराव पवार होते काही दिवस, किंवा त्या काळामध्ये पंढरपूर नागवे यांचे वडील नागपूरचे दादा हे पण होते, हां पंढरपूर साहेब वडीलचे ते पण होते, ते म्हणजे रामकृष्ण भक्त ते काय ते जुने जे लोक आहेत त्यांची फॅमिलीमधले लोक आणि प्रत्येक गावात आपल्याबरोबर काम करायचे लोक आणि आता अलीकडचे काम करतात ती मुलं यांची संयुक्त भेटी केल्याचं मला वाटत होतं। मी संजय कांकरे यांना आणि आमची चर्चा झाली की पंढरपूरला आमची की आपण ही मला संध्याकाळची वेळ ती बैठक दुपारी घ्यायला पाहिजे, पण ठीक आहे आता पहिल्यांदा घेतली परत योग्य दिवसाला घेऊ आणि आपण सर्वांनी जी मागणी केलेली आहे की आपण असं दौरे सुरू करतोय म्हणजे तुम्हाला लक्षात असेल दौरे सुरू करणे झोपू नये, पहाटे 5 वाजता उठलो, मी स्वतः रोज पहाटे 5 वाजता उठतो, आज मी पहाटे 5 वाजता उठलो होतो, कॉलेजच्या ग्राउंडवर जन्माला गेलो, तिथून मी 6:30 घरी आलो, त्यानंतर गाडी भेटी गाडी म्हणजे असं बिझी राहतो आणि एवढ्या गावाला जाऊन दौऱ्याचं असं कठीण काम असं करतो केल्याशिवाय पर्याय नाही। प्रत्येक गावामध्ये मी गेल्यानंतर लोक आता आज तर काही गावात घोषणाच देऊ माझ्या नावाचं वातावरण सर्वच चांगलं आहे। आष्टी तालुक्यातही फार गावाला गेलो मी, पाटोदा युनिव्हर्सिटीला गेलो, तुम्ही सर्वांचं जे बाबतीने सांगितलं की तसं ते खरं आहे, वातावरण बरं आहे। आता आपण आहोत भारतीय जनता पक्षामध्ये, पंकजाताईंबरोबर आपण काम करत आहोत, पंकजाताई बऱ्यापैकी हरल्या आणि म्हणजे ती सुटपूट फार कार्यकर्त्याच्या बाबा लागू राहील आणि त्यामुळं सर्व लोक असं म्हणतात पक्षांना दिलं तर तुम्ही उभं करा। आता भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा लोकसभेचे काही लोक होते ते कोणतरी उल्लेख करायला या ठिकाणी राजपालनीच केला की पंकजाताईचे रिजल्ट फॉर्म तुताऱ्याच्या प्रचार करण्याचे लोक घेतले असं म्हणतात। तर आता तो विषय कसा आहे की उमेदवार कुठला असला तो हातबल असतो, त्याला राजपालला काही म्हणता येत नाही, जावळेला काही म्हणता येत नाही, नागरगोजेला काही म्हणता येत नाही किंवा बाळासाहेब पवारला काही म्हणता येत नाही, ती त्यांची इमानदारी, त्यांनी कसं करावं
आणि उमेदवाराला काय तो निवडणुकीमध्ये एवढा निराधार होतो आणि त्याला जोरात असं कोणाला होता येत नसतं. त्यामुळे काही काही लोक गैरप्रकार करतात. तसं झालेलं आहे. पराभव जरी झालेला असला तरी त्यांना वरती पक्षाने संधी दिलेली आहे. त्याचा आमदार पण झालेला आहे आणि त्यांचं छोटं गाव आहे काहीतरी पूर्ण झालेलं आहे. आता आपल्याला आपण काय करायचं? तिकीट आपल्याला नाही मिळत, आपण काय करायचं हा सर्वांचा समोर प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर मला आता आज द्यायचं नाही, कारण अजून त्या पक्षाने अर्ज पण वगैरे नाही. ज्यावेळेस पक्ष अर्ज मागेल आपल्याबरोबर चर्चा करेल, आमच्याबरोबर तिकीट देईल नाही देईल, त्यावेळेस आपण बघू, एक व्यापक बैठक आपण घेऊ. आणि जसं आपण शेतकरी खरीप हंगामाच्या अगोदर उन्हाळ्यात जसं खरडा घालतो, नांगरती करतो, रान तयार करून ठेवतो, हे रान तयार करायचं काम करतो. ही जी पूर्व मशागत जी असते ना, ही पूर्व मशागत आता चालतात. त्यामुळे आपण सर्वत्र मी असं ठरवलं 30 ऑगस्टपर्यंत आष्टी पावडर सुरूमध्ये प्रत्येक गाव आणि वाडी घ्यायची. बऱ्याचशा वाड्याला पण जाऊन आलो. मी पूर्वी केलेल्या कामाचा खूप मोठा इतिहास आहे. पाटोदा सुरूचं आपल्याकडे पूर्वी नव्हतं. आष्टी पाटोद्यामध्ये जेवढी प्राधान्य आपण केली तेवढी नंतर पण केलीच नाही. आपण अनेक गावामध्ये रस्तेच नव्हते, आपण ते रस्ते केले. आता निवडून आल्यानंतर ते सर्व रस्ते आपण कामे केले. अपवादात्मक एखादा कुठे राहिला असेल, पण अलीकडच्या काळामध्ये या 5 वर्षामध्ये असं चित्र करायला मिळतं की गुत्तेदारी, त्याची टक्केवारी, काम देण्यासाठी मिळवण्यासाठी पण 10%. ही कोण घेते? मला संदर्भामध्ये एकदम म्हणले पैसे कसे लागते, कोण घेतो? मी मला तुम्ही पण सध्या तुम्ही ठरवून तुमच्याकडे कोण घेते तेच घेत असेल. आणि त्याचा उपयोग कामाचा दर्जा एकदम ठरवला. 10% काय करते म्हणते मंत्रालयात सोय करावं. मंत्रालयामध्ये मंत्री आमदार पैसे घेत नसतात. असं वातावरण ते आहे. या सर्व वातावरणाला दूर करायचं असेल तर तुम्हाला सर्वांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्याकडे काम करावं लागेल. ते आपण तुमचा सर्वांचा उत्साह